हाय हॅलो वेलकम टू माय चॅनल. तुमचं माझ्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. हे बघा, आता आपण चाललो आहोत पिंपरीला. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा आणि लाईक करा आणि फॉलो बटन दाबा. म्हटलं मिस्टर बोलले आपण जाऊया, त्याच्यामुळे मग चला. आता आपण निघालो घरातून, तर वाजले 6. आता तिथं जाईपर्यंत किती वाजतात काय माहिती. ट्रॉफिक वगैरे लागतं ना, सिग्नल. त्यामध्ये हे सिग्नलचा प्रॉब्लेम. सिग्नल एवढा पडतो की बस ट्रॉफिक जास्त होतंय आजकाल. इथे थांबलो सिग्नलला खूप वेळ, त्यामध्ये खूप टायमिंग गेला आपला. हे बघा उन्हाचं तर काय प्रमाण आहे. 6:30 जरी वाजला तरी ऊन आणखी एवढं पडलंय. माझ्या तोंडाला तर एवढं ऊन लागत होतं ना, मला नको नको वाटत होतं. त्यामुळे मी लावला होता डोळ्याला चष्मा, जरा ऊन कमी लागेल. इथं हे दिसली ट्रेन, म्हटलं चला जात काहीतरी ट्रेन वगैरे तर भेटली. प्रत्येक वेळेस जाताना ट्रेन ही दिसतेच. आता आपण पोहोचलो आहोत शिवाजीनगरला. काय सांगायचं, एवढं ऊन. 6:30 जरी वाजलं तरी एवढं ऊन पडलेलं होतं की बस. हे बघा, मी चष्मा लावून कसं शायनिंग चालली होती माझी मारायची. एवढी शायनिंग करत होते ना मी, म्हणूनच. हॅलो गाईस, आता आपण पोहोचलो आहोत वाकडेवाडी मध्ये. हा किती भारी वाटतंय ना. जरा थोडं ऊन पण कमी झालंय, पण मला काहीतरी प्यायचंय थंडगार एकदम मस्त मध्ये. पूर्ण रोड एकदम मोकळा मोकळा वाटतो, काही जरा ट्रॉफिक नाही, काही नाही. त्यानंतर म्हटलं पोरांना जरा काहीतरी खायला घ्यावं. मिस्टरांनी घेतले कलिंगड. पोरांना लई जास्त आवडतात उन्हाळ्यामध्ये कलिंगड खायला, त्यामुळे. त्याच्यानंतर घेतलं टरबूज. घेतल्यानंतर आम्ही परत पुढे निघालो, खडकीपर्यंत पोहोचलो. एवढं हे होत होतं की काय सांगायचं. आता जरा सावलीतून जाताना जरा बरं वाटतंय, तेवढंच जरा थंडगार. मिस्टर बघा कसे बघतात आमचे धनी आरशामध्ये. त्यांना माझं तोंड बघितल्याशिवाय चैन नाही पडत, आणि हसतात पण गालातल्या गालात. भारी आहे का. माझा नवरा माझं खूप लाड करतो, आणि एवढं माझं पूर्ण हट्ट वगैरे पुरवतात, एवढं सगळं हे करतात. मला प्रत्येक जण हाच नवरा भेटू दे. अरे देवा, हाच नवरा मिळू दे. हे बघा, पुढे गेलं तर मेट्रो दिसली. त्याच्यानंतर मग मेट्रोला ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये मेट्रो स्पीड मध्ये पुढे निघून गेली. अरे आम्ही राहिलो पाठीमागे. त्याच्यानंतर मग जरा चालली माझी व्हिडिओ शूट करायचं. हा काय चष्मा काढून डोळ्याला लावतीये. तुझ्या डोळ्याला गॉगल, डोळ्यांना किती भारी माझ्या गॉगल दिसतो ना. मला एकदम गॉगल हा शूट होत होतो. असं म्हणत होते माझे मिस्टर की नाही का, अरे एवढा भारी तुला गॉगल दिसतोय, तू गॉगलच वापरत जा. मी म्हटलं ठीक आहे, वापरेन. यापुढे मी गॉगल हे घालेनच. त्याच्यानंतर मग पोहोचलो. म्हटलं जास्त उन्हामध्ये फिरल्यानंतर पण लई जास्त गरम होत आहे, आणि हल्ली ऊन खूप जास्त पडत आहे. त्याच्यानंतर इथे पुढे परत ट्रॉफिक. त्याच्यानंतर पुढे निघलो, परत असं वाटत होतं की काहीतरी प्यावा आपण. परत आपण नाशिक फाट्यापर्यंत पोहोचलो. नाशिक फाट्याला पोहोचल्यानंतर म्हटलं आपण वल्लभनगरला गेल्यानंतर काहीतरी थंडगार प्यायला पाहिजे. एवढी मला तहान लागली होती, म्हटलं आपण काहीतरी पिऊया. ते बोलत होते मी तुला पाणीपुरी पण खा. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही एवढं जर मला बोलताय पाणीपुरी वगैरे खा, तर मग खाणारच ना. त्यांना म्हटलं ठीक आहे, मी खाईन. आपण नाशिक नगरच्या आता पुढे आलो. त्याच्यानंतर म्हटलं आपण घ्या, म्हटलं इथे साईडला आपण कुठे काहीतरी पिऊया आपण थंडगार.
माझं हेच चालू होतं रोडनी. ते बोलले अरे पिऊया पिऊया, किती वेळा तुला सांगितलंय आपण पिऊया म्हणून. हे बघा ना, पेट्रोल पंपावर तर पेट्रोल लवकर भेटत नाही, आणि ते पेट्रोल पंप तर बंदच होता. त्याच्यानंतर इथं महादेवचं मंदिर आहे. आपल्याला चलत चलत रोडवरूनच महादेवाचं दर्शन झालं. आतलं सुद्धा एवढं भारी, आतून दर्शन झालं एकदम मस्त मध्ये. त्याच्यानंतर आपण इथं पुढे पोहोचलो. आता ह्या दादाच्या स्टॉल वरती जाणार, आणि मी इथं प्रत्येक वेळेस थंड पिते बरं का, पुदिना सोडा. त्यांना म्हंटल प्यायचंय का, ते म्हंटले नाही नको तू पे. ते तर फोन मध्ये बोलण्यात बिझी होते, ते कसं काय पितील, नको बोलले. मग मीच पिला. एवढं थंडगार मस्त लागत होतं. आहा हा हा, काय सांगायचं. आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सपोर्ट यार तुमच्या प्रियांका सर्वदे या चॅनलला.